चांगल्याच्या मागे जात नाही. एखाद्या राजकारण नेत्यावाल्यानं गावाच्या कोणत्या लिडरनं आपल्याला समजा म्हणलं बे चला मोर्चा आहे सभा आहे हो येणार आहे साहेब काय चिवडा आहे काय सोबत आहे बे पुन्हा काय तर तरी आहे आपण पा दिल जले चुकी आमची आहे हो. आपण म्हणतो ना मया शेतकऱ्याचे भाव वाढले नाही मया तुरीले भाव नाही मया कापसाले भाव नाही. आम्ही मोर्चा लावायला जातो मया आपण मोर्चा लावायला जातो कायचा तुरीच्या भावाचा पा मोर्चा तुरीचे भाव म्हणा बरं तुम्ही तुरीचे भाव तुम्ही म्हणा जोड्या म्हणा आहे ना तोंड आहे ना तुम्हाला मुख्य आहे ना पैसे देऊ म्हणायचे तुम्ही म्हणा मग मी सांगतो तुम्हाला याचं उत्तर देतो मग मी तुम्हाला म्हणल्यानंतर म्हणा तुरीचे भाव झाले तुमचे मोर्चे झाले तुमचे मोर्चे ज्यांना म्हणलं तुरीचे भाव वाढलेच पाहिजे या पहिला लीडर म्हणत जाय तुरीचे भाव आणि माणसं म्हणे वाढलेच पाहिजे. दिवसभर ज्यानं कला केला तुरीच्या भावासाठी आणि जेव्हा घराकडे गेला तेव्हा या घरी अंडे घेऊन गेला. आता म्हणा अंड्याचे भाव वाढलेच पाहिजे म्हणून खेळ पाहिलं अंडा 10 रुपयावर गेले. भाव लावायला जातो मोर्चे लावायला जातो तुरीचे आणि ज्यानं तुरीचे मोर्चे लावले ते अंडे घेऊन आला. कसे वाढन का तुझ्या तुरीचे भाव सांग ना बायकोले ए बाल्याची माय तुरीचं वरण कर घट्ट कर 2 टाइम दे 4 वाट्या पेऊ दे तुरीचे भाव मग वाढलेच पाहिजे तेव्हा तुरीचे भाव वाढतील. साधा आहे का तुकडोजी महाराज. तुकडोजी महाराज म्हणतात कच्चा माल मातीच्या भावे पक्का होता चौकटीने घ्यावे कैसे मजूरदार सुखी व्हावे ते कोणी उपवासी म्हणूनच तर शेतकऱ्याला मरा लागत आहे. अरे जो माल आपण पिकवतो त्याची मागणी ऑटोमॅटिक वाढते. तोच माल आपण घरी चांगला खाल्ला पाहिजे नातेवाईकाला दिला पाहिजे. पण आपलं तसं नाही ना आपला खारट आंबट तिखट मसाला. म्हणून पहा या काळामध्ये तुमचे भेद्र खपत नाही. तुमचे भेद्र तो शेतकरी मरमर कष्ट करते भेद्र 40 रुपये किलो आहे. कोण विचारते त्या भेद्राले पोल्ट्री फार्म मध्ये जा तुम्ही त्याच्या कोंबड्या आहे त्याचे कसे बंगले आहे पाहुणा आम्हाला काय करते त्याचा पोल्ट्री फार्म मध्ये घेऊन ये. हे जेथपर्यंत शेतकऱ्याला समजत नाही तेथपर्यंत शेतकरी श्रीमंत होत नाही. शेतकऱ्याच्या शेताचे भाव मालक वाढणार नाही. तुकडोजी महाराज आम्हाला सांगतात उदाहरण तुकडोजी महाराजांचं फार गोड उदाहरण आहे लक्षात घ्या. बाबाजींचं भजन होतं राष्ट्रपती भवनात 1954 साली. राष्ट्रपती होते लाल बहादूर शास्त्री होते पंडित जवाहरलाल नेहरू होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते. बाबाजींचं भजन झालं सवंगड्याला मानधन दिलं आणि राष्ट्रपती बोलले महाराज तुम्हाला मानधन किती द्या. तुकडोजी महाराजांनी उत्तर दिलं म्हणे साहेब ज्या दिवशी माझ्या शेतकऱ्याचा पोरगा या राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती खुर्चीवर बसत ते माझं मानधन. समजलं तुकडोजी महाराज अशा नाही महाराजांचं. त्याच्यासाठी तर पुण्यतिथ्या करायला लागते तर काले करायला लागते आणि त्या भवनात तुकडोजी महाराजांनी भजन लिहिलं. राष्ट्रपती बोलत होते ओस मोर पुन्हा म्हणा आप संत नाही हो. राष्ट्रपती बोलले हट मध्ये कोण म्हणता तुम्ही संत आहे मध्ये खांद्याने इथं म्हणा कोण म्हणते तू महाराज आहे वाईट नाही वाटणार. तसेच राष्ट्रपती बोलले म्हणता कोण म्हणता तुम्ही संत आहे. तुकडोजी महाराज बोलले काय म्हणता जी तुम्ही म्हणे मी नाही म्हणत तुम्हाला संत. आणि 1954 साली राष्ट्रपती भवनात डॉक्टर राजेंद्र प्रसाद बोलले
आप राष्ट्रसंत हो. तुझी महाराजांच्या डोळ्यात पाणी आलं. मैंने सुनाय मैंने देखाय, मीनं पाहिलं मीनं ऐकलं. 70 लाख साधूचा मेळा भरला होता. नाव नाही गांजा फुकत होते, गळ्यात माळा होत्या, चंदन होतं, लटा होत्या, पण देशासाठी एकही दिसला नाही. म्हणून तुम्ही संत नाही, देशाचं रक्षण करता, देशाचं हितगुंज जाणता, म्हणून तुम्ही राष्ट्रसंत आहे. आणि त्या तुकडोजी महाराजाला शेतकऱ्यावर भजन लिहावं लागलं, तर तुकडोजी महाराजांनी 1956 साली राष्ट्रपती भवनात नेत्यासमोर भजन लिहिलं. किसानों के देखो बधाई, किसानों के देखो बधाई, मैंने खुशियाँ बनाई, किसानों के देखो बधाई, जब किसानों को देखो भलाई, मैंने खुशियाँ बनाई, मैंने खुशियाँ बनाई, जब किसानों को देखो भलाई, जब किसानों को देखो भलाई. क्योंकि दुनिया का पोसीदा वो है, उसकी झूठी जरा सी नबू है, उनकी झूठी जरा सी नबू है, उसकी झूठी जरा सी नबू है. सब दिल का वो प्यारा रबो है, सब दिल का वो प्यारा रबो है, उसके श्रमों से बनवा दशाए, तो किसानों को देखो भलाई, जब किसान मैंने खुशियाँ बनाई, मैंने खुशियाँ बनाई, जब किसानों को देखो भलाई, जब किसानों को देखो भलाई. तुकडोजी महाराजांनी भजन लिहिलं आणि तुकडोजी महाराज या भजनात एक शब्द टाकतात. काय शब्द आहे हो? माझा शेतकरी कसा आहे? उसका चुके कभी ना निशाणा. आकार आला का त्याचा निशाणा चुकते नाही. प्रभू रामचंद्रासारखा शेतकरी आहे, शेतकऱ्यासारखा शेतकरी, शंकरासारखा शेतकरी आहे. मधातच येऊन बसला. ऐकून घ्या, प्रभू रामचंद्रानं एकच बाण मारला, रावणाचा वध झाला. उसका चुके कभी ना निशाणा. प्रभू रामचंद्र म्हणजे शेतकरी, भोले शंकर म्हणजे शेतकरी. तुकडोजी महाराज सांगतात, शंकराशी सोखे लाभावे सर्व देशी. तुकडोजी महाराजांनी तुम्हाला आम्हाला का उपदेश नाही केला हो? पण समजून कोण? समजून घेईन कोण? भोला शंकर, शंकराजवळ त्रिशूल आहे, शेतकऱ्याची ती पण होय. जागा आहे का? म्हणून तुकडोजी महाराज म्हणतात, ऐशा घोड्या शंकराच्या जटेतून पाणी वाहते. शंकर शेतकऱ्याचे स्पिंकर होय. शंकराजवळ डमरू आहे. जागरी गेल्यावर ते पाखरं घ्यायला वाटते, टुक 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 टुक. भोळ्या शंकरा तुम्हाला शंकर आवड तुला, भोळ्या शंकरा आवड तुला वेगाच्या. इस बात का गवा खुदा खुदा मस्त खरे गाणं सुंदर चाल काढली. तू मुझे कबूल, मैं तुझे कबूल. कबूल. हा कबूल शब्द कोणाचा आहे माहिती आहे का तुम्हाला? पण आपल्याला काही घ्यायचं नाही, असं काही होतं. आपल्याला शेतकरी सांगायचा आहे, प्रभू रामचंद्र सांगायचा आहे आणि शंकर सांगायचा आहे. मग तीनही याचा शंकर आहे आणि म्हणून शंकराचे मंदिर गावाच्या बाहेर आहे. गावाच्या बाहेर काय शंकराचे मंदिर आहे? गावाच्या बाहेर कोणाला नेते?
कवा नेते नाही, तुम्ही आता सांगा गावाच्या बाहेर कोणाला नेते ना कवा नेते जिवंत म्हणजे नेऊन ठेवून काय त्याने मरणार आवई नाही राहतो कोणपर्यंत आली ते बावडी कोणपर्यंत आली ते बावडी पण त्याने नाही असं म्हणणार का कोणपर्यंत आला ते राणे कोणपर्यंत राणे कोणपर्यंत आली ते बावडी कोणपर्यंत मैत्रीला जा बरं तुम्ही माणसाला मैत्रीला जा मैत्रीवरून या मग वैतीवरून आला तर मग पा बाया एवढा दोन असं ना हे एवढे होते ऑटोमॅटिक मैत्रीहून आला माणूस काय एवढाले होते जोडे मग तो मैत्रीहून आल्यावर चिल्लर पैसे का भयाडा पैशावाले आता पा कपड्याले बयान नाही म्हणलं जोड्याले बयान नाही म्हणलं पण शेवट पैशानं माणसाले बायकोनं तुकडे महाराज सांगतात मृत्यू लोकाचा ऐका फुलाचा लोक मृत्यूशी समजती भलिताचा मी म्हणतो मृत्यू सारखा उत्तम नाही कोणी आम्ही त्या दिवशी माझं कीर्तन नांद्याला होतं नांदा फाट्यावर माणसाने विचारा मी कुठं गेलो होतो जी त्या बाकरडीले कुठं गेलो होतो मी बाकरडीच्या हा किती वाजता गेलो होतो बाकरडीच्या मसनात गेलो लोक म्हणते भूतर आहे ते म्हणते ना मी तिथं जाऊन अर्धा तास आम्ही गोष्टी गप्पा केल्या 12 वाजता येतो भूत 12 वाजता एका दिवस 12 वाजता जाऊन पाहा लागून मसनात पोलीस नाही आहे मसनात भगवंत आहे गावाच्या बाहेर शंकर आहे शंकर तुमचं तिथं रक्षण करत आहे रक्षा करत आहे तुकडी महाराज या बोड्या शंकरा की सोकेला बाई सर्व देश मानवतेची पूर्णता तू जशी प्राप्त होईल म्हणा वाटे म्हणून केली ग्राम नीता जागृत बाया ग्राम देवता समन्वय यावा सागर सहिता ऐसा तुझा सर्वाची आणि जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या मुखातून भगवान गोपाळ कृष्ण बोलतात या तरी आले लागे या बंद्या गुखडूवासियांनो मया मांग या पण कृष्ण म्हणत आहे या तरी यशित या तरी शब्दाचा अर्थ तरी नाही बरं भाजीची तुम्ही तरी समजा तरी कृष्ण म्हणत आहे यशील तर या काय होता म्हणत आहे यशील तर या बापा याय म्हणते ना यशील तर याय म्हणते काय संतांच्या भाषा आहे हो उदाहरणार्थ भाषाचं लग्न जुळलं मामानं ओट मारली भाषा का म्हणत मामा यशिंत त्यातून तुझ्या त्यानं काही लग्न आता ओढून कृष्ण म्हणत आहे याल तर या मी सांगतो म्हणून नाही तुम्ही नाही आले तर मला काही अडून नाही पण तुम्हाला गरज असेल काला घ्यायचा असत ज्ञान घ्यायचं असत तर माया माग या मग का देशील तू पोटभर देतो आज तुम्हाला म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज समोरच्या चरणात सांगत आहे आज देतो पोट घरी आज देतो पोट घरी आज देतो पोट घरी आज देतो पोट घरी आज तुम्हाला पोटभर भेटणार आहे कालाही भेटणार आहे जेवणही भेटणार आहे आणि ज्ञानही भेटणार आहे मग गोकुळातल्या मोठ्या मोठ्या माणसांनी कृष्णाला प्रश्न केला तुझ्या माग येऊन आमचं कोणतं भलं होईल लहान लहान छटाक पुरं येईल आम्ही येऊ का तुझ्या माग त्याही काळात लोक होते याही काळात आहे तुकडोजी महाराजाने भाकऱ्या म्हणलं भाकऱ्या लावलीतल्या लोकांना बा ऐका माझा अभंग तुकडोजी महाराजचा मला म्हणत तुम्ही काय भाकऱ्या महाराजांनी
तुकडोजी महाराजांनी म्हणलं म्हण नाही म्हणलं म्हणते माग त्या भाकरी आल तर सांगून चिमूर तालुक्यात तुकडोजी महाराज नेरी गावामध्ये चिमूर परिसरात 2-3 वर्ष रमले खेळले राहिले आणि तुकडोजी महाराजांना आपल्या वडिलांची आईची आठवण आली. तुकडोजी महाराज यावलीला गेले. यावलीला असे लोक बसून होते खालत. तर बऱ्याच वर्षांनी तुकडोजी महाराज रूपांतर झालं, त्यांच्यामध्ये स्वभाव बदलला, परिवर्तन झालं. त्यांचं धोतर, त्यांचा फेटा, त्यांचं राहणं व्यवस्थित मस्त शांत चित्तात. त्या लोकांनी तुकडोजी महाराजाला जाता जाता बोलाव म्हणे आला मोठा बेटा भोदू साधू बेटा, म्हणे आला मोठा बेटा साधू मोठा, काटे हे भाकऱ्या कुठं होता. गावचे लोक तुकडोजी महाराज आले, कुठं होता त्या भाकऱ्यामध्ये 3 वर्ष. आता तुकडोजी महाराजांना एखाद्याने म्हणावं का, मोठ्याने 3 नम्रपणे बोला. त्या माणसाने अहंकार वाल्या लोकांना तुकडोजी महाराजांनी नम्रतेनं जिंकलं. तुकडोजी महाराज म्हणतात नम्रपणे बोललो तया, हात जोडून पा, नम्रपणे बोललो तया. त्याने नम्रपणे बोललो म्हणते. अरे गेलो होतो यज्ञाला गेलो होतो बे म्हणे 3 वर्ष. पण तुकडोजी महाराजांना असं नाही म्हणलं मध्ये शिळ आली बा मध्ये भाकऱ्या म्हणलं. महाराजामध्ये एक मोठी बेकार आदत होती. कोणती? महाराजाला कोणी काही म्हणा, शिव्या द्या, त्याचे पैसे खा, त्याच्या डोक्यावरून हात फिरवा, काही म्हणा. महाराज लोकांना चांगलंच म्हणत होते. मुझ में भी बड़ी आदत है बुरी, मैं सबकी वाह वाह करता हूँ. माझ्यामध्ये मोठी बेकार आदत आहे. हा महाराजांचे शब्द तुमच्या कामी येईल. आपला स्वभाव बदलवा. एखाद्यानं आपल्याला शिव्या दिल्या असन, रागावलाय असन, आपली चुकी नसन, तरी पण त्याला शांततेने नम्रतेने म्हणा वा 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 तुम्ही चांगला आहे. मुझमे भी बोल प्रेमाना, प्रेम की बात बोलली है उससे दुनिया अपनी. जो प्रेमानं धंदा करतो ना त्याचा धंदा चालतो. जो रागानं बोलतो, रागानं धंदा करतो, त्याचे वांगे तेच ठेवा लागते. आणि एखादी गोड बोलून विकत असेल तर कडसळ वांगे खपते. हे तुकडोजी महाराजांचे शब्द आहेत. प्रेम की बात मोहिनी है उससे दुनिया अपनी है. विचारा गोकुळवासियांना का भेटत तुझ्या मागे आल्यानंतर. आजी देतो पोट भरी, पुढे म्हणाल तो वरी. तुकडोजी महाराजही म्हणतात माझ्या माग चाला, संतांच्या माग जा, तुम्हाला जीवनाचं सफल करायचं असेल तर. तुकडोजी महाराजांना भाकरी चोरल्या खंजरी शिकण्यासाठी, कृष्णानं दही चोरलं काल्यासाठी. फरक काहीच नाही आहे दोघात. पहिले मी मैतात, आखिर मी मरू. मला खंजरी शिकायची होती म्हणते तुकडोजी महाराज. ज्याप्रमाणे कृष्णानं चोरी केली दह्याची, दुधाची, लोण्याची, तुकडोजी महाराज म्हणतात मले खंजरी शिकासाठी मले माझ्या घरच्या भाकरी चोरा लागल्या. 7 कोतळीकर महाराज आले आणि हनुमंत बुवाले भाकरी देऊन खंजरी शिका लागली. साधी गोष्ट आहे का? परमेश्वर तोच आहे. तुकडोजी महाराज साक्षात विठ्ठलाचा अवतार आहे. जगन्नाथ महाराज 3 रूपाचा अवतार आहे. प्रभू रामचंद्राचा जन्माले आले तो, शंकराचा दुसरा, आणि तिसरा आहे भगवान गोपाळ श्री कृष्णाचा गाया लागले त्यांनी. त्याचप्रमाणे फरक काहीच नाही, फक्त समजण्याचा फरक आहे. एक तिघाचे अवतार इथे एके ठाई झाले. एकच आहे. पहिले मी माहिती, आखिर मी मायू. भगवंत एकच आहे, फक्त त्यांनी रूप स्वरूप बदलवलं. ज्याप्रमाणे कृष्णाच्या मागे यशोदा माय लागत होती, त्याचप्रमाणे भाकरी चोरल्या तर मंजुळा माय माणिक बुवाच्या मागे धावत होती. फक्त फरक एवढाच होता, कृष्णा एक हात टेकवत होता ना रांगत होते, धावत होते. तुकडोजी महाराज एक होतराचा असा पन्ना असे करत होते आणि पडत होते. नामदेव महाराज वर्णन करतात या दोघांचं. चोर एकच आहे, या हाताचा नाही आहे, पयंचा आहे. तळवे तळ हात टेकवीत, तळवे तळ हात टेकवीत, राजा गुडघ्याने राजा गुडघ्याने तळवे तळात टेकितो, तळवे तळात टेकितो, राजा गुडघ्याने
गुडघ्याने गुडघ्याने रागव माझ्या गुडघ्याने गुडघ्याने रागव असा पुराण प्रसिद्ध चोर केशवाना चालणार ऐसा पुराण प्रसिद्ध चोर केशवाना चालणार गुडघ्याने गुडघ्याने रागव माझ्या गुडघ्याने गुडघ्याने रागव माझ्या गुडघ्याने गुडघ्याने रागव हा तुझे 500 जास्त द्या बरे त्यात तुम्ही म्हणाला त्याच्यात होईल काय जमव माझ्या कीर्तनात ते बसली तर मला 500 किती रोज द्यावं लागते आणि तुमच्या कीर्तनात 30 बसलो तर मला 500 द्यावं लागते एकाच घरी जाते हे बरोबर आहे पण हिशोब बरोबर ठेवा लागते भजनावर येऊ बरं थोडं आपण भजनावर बाहेर गावावरून किती मंडळ आले त्यांनी हात वरत करावं फक्त अध्यक्षांनीच बरं मंडळ 4-5 आले फक्त अध्यक्ष दोन-तीन आले ठीक आहे. बाकी सर्व गावातले आहे ना चांगली गोष्ट आहे. आता पहा ज्या ज्या गावले त्या गावले सेवा गुरुदेव सेवा मंडळाचे भजन मोडले आणि पदावली भजन मंडळ सुरू झाले. का म्हणून मोडले तुकडोजी महाराजांचे भजन? ते तुकडोजी महाराज आपल्या कवितेत सांगतात, वाणी रंगुद्या हरिनामाची अध्याय 30वा भजन प्रभा ओवी क्रमांक 99. भजनात यायची वाणी हरिरंगात रमली नाही. चटक लागू द्या सत्कर्माची यायले चटक चांगल्या कार्याची लागली नाही. चीड येऊ द्या दुर्व्यसनाची यायले चीड आली पण तंबाखाची दारूची चीड आली नाही. याद्वारे सर्वजण म्हणून पदावली भजन मंडळवाल्यांनी गावाची शान राखली. कुण्याही गावात जाव तुम्ही, पदावली भजन मंडळ आहे, फार चांगला आहे, शान आहे ती गावाची. आता कुण्याही गावात पाहतो आम्ही, पेटीवाला येते तबल्यावाला नाही येत, तबल्यावाला येते पेटीवाला नाही येत. मग पदावली भजन मंडळ काही काही गुरुदेव सेवा भजन मंडळ काही काही आता मोडाले लागले. त्याचं कारण केगाव मध्ये पानगाटे भाऊच्या घरी पदावली भजन मंडळ ठेवलं. शांताबाईचं शांताबाई अध्यक्ष, कांताबाई उपाध्यक्ष, राण्या कोषाध्यक्ष, गोविंद्या सचिव. चारही आहे का तुमच्या गावात? चारही आहे, जमलं. एकाच घरचे आणगाडे भाऊच्या इथं भजन आहे पदावली, या जाव भजन मंडळानं. अध्यक्षबाईनं म्हणा, शांताबाईनं, हे राम्या घे ढोलकी, हे गोविंद्या हे पेटी. काल पानगाडे भाऊच्या घरी एकच भोंगानं एकच माई. एकच भोंगानं एकच माई. त्यात गेल्यावर चौघाले विचार पडला, घेऊ कोण? चौघही पदावालेच होते ना जी, ते बिना पदाचे होते कारण चौघही कलाकारच होते. हे घंटाबाई गायन करणारी, कांताबाई जोर लावणारी, याय पेठीवाला, ते ढोलकीवाला. त्याचे विचार पडला आता माईक कोण घ्यायचा. याले म्हणे काका म्हणे एकच माईक आणला का? अहो त्याच्याकडून माहिती एकच आणला म्हणजे ठोक आता त्याच्यावरच. त्यानं मग पानगाडे भाऊन अवस्था दोन्हीने वरत बांधला, चौघाचंही समाधान केलं. कोणाला राग नाही ना लोभ नाही, भिडा आता. आले चुपचाप मला आज आहे तुम्ही याद केला. बरं बुक्का सुरुवातीला लावते का गण म्हणल्यावर लावते? बुक्का सुरुवातीला लावते का गण म्हणल्यावर लावते? गण म्हणल्यावर बुक्का लावते. त्यानं पहिलं तेलला कपाराला ठोकून.
आपला गेम किती म्हणून येऊ दे त्यांना रे. काय विचारलं म्हणे काऊन का म्हणे एकदा तर सुरू झालं का थांबातच नाही. या पारगाटे बा मला शिल्का मारते नाही पाहिजे. बर झालं केलं सुरू. ठीक आहे तुझी जशी इच्छा आहे तसं आम्ही करतो. जिथपर्यंत मी म्हणत नाही तिथपर्यंत तुम्ही भजन चालू द्या असं म्हणे. हो आता याचा विचार होता 1-2 वाजेपर्यंत भजन करायचं. आता ज्या व्यक्तीचं सामाईन म्हणजे वस्तू पेटी ढोलकी टाळा ते वस्तू समोर समोर तेच व्यक्ती समोर समोर करते. पा करायचं तुम्ही पुन्हा एक भजनात पुन्हा एक गावात तसंच राहते. मग शांताबाई अध्यक्ष तिचं वस्तू आणि मग तिनं म्हणे ते म्हणे मीच पण म्हणतो ते कांताबाई म्हणे अहो तुझ्या स्वर नाही आहे म्हणे शहाण पण कोणी म्हणते म्हणे अरे गोविंद्याने ते गोविंद्या पेटीवरचा स्वर म्हणे एकचा. गोविंदरावनं तेचला स्वर कांताबाईनं केली सुरुवात. हे पानगाटे भावना ऐकलं. तो सायरस बसला त्याची इच्छा होती भजन ऐकायची 2 तास 3 तास 1-2 वाजेपर्यंत. त्यानं खर्चही केला चिवडाही केला चाय मांडणार होता पण त्याला चिवडा नाही दिला. सुरुवात पाहिजे चिवडा बायकोने पुढे ठेवून दिली. आता हिचा काही जोर लागला नाही शांताबाईचा. हे कोमलली अशी तर तरी पण कांताबाई म्हणे शांते या घरा नाही व आई मी सुरुवात करतो. छान कांत तू शहाणपणानं करू म्हणे. हा वस्तू कोणाच्या वर म्हणे कांताबाई तू या म्हणे ढोलकी तू टाळायची या सुनायची या पेटी तूच म्हणे म्हटलं घोडा नाही नो म्हणे तू थांब जर एक गोविंदात 3ची पट्टी म्हणे. मग त्यांनी 3ची पट्टी तर तिचा गरज नाही. एकच्या पट्टीत जशी बोमलली तशी ते वरच्या 3च्याही पट्टीत बोमलली. तिचा स्वरच नाही झाला तरी ते स्वर तिचा तोच. एवढं पाहिलं कांताबाईले नाही बरं वाटलं. कांताबाई म्हणे आता शांते तू शांतपणा करू नको सुरुवात मी करतो. बस शांताबाईले असं म्हणल्याबरोबर शांताबाईले आला राग. म्हणे गोविंद्या घेरे आपली ढोलकी शंकर्या राम्या घेरे आपला पगवा करू दे इथे एकटीलेच भजन. आणि हे पानगाटे भाऊनं पाहिलं म्हणजे तुम्ही झगडा नका करू. तुम्ही झगडा नका करू. तुमचा जो पहिल्याचा स्वर होता पहिल्या पट्टीचा हे झाली सुरुवात. तो झाला गण म्हणे आणि 3च्या पट्टीतला झाली तुमची भैरवी म्हणे. या पाणी घ्या ना घराकडच्या. भजन तुकडोजी महाराजांनी लिहिले. भजन कायच्यासाठी आहे? होऊ द्या ना भजन होऊ द्या भजन जनजागृती जनता विद्यापीठ बनविती तुकड्या म्हणे. भजनातून का सुटलं पाहिजे? आदत गुरी सुधारलो. आपली आदत जे वाईट आहे ते सुधारली पाहिजे म्हणते महाराज. आदत गुरी सुधारलो बस हो गया भजन. आदत गुरी सुधारलो बस हो गया भजन. मन के तरंगता हो गया भजन. दृष्टि में तेरे खोट है. महाराज म्हणतात दृष्टि में तेरी खोट है. दृष्टि में तेरी खोट है.
रस्ते मुरी सुधारलो रस्ते मुरी सुधारलो महाराज म्हणतात आपली आदत सुधावा. दृष्टी में तेरी खूट आहे. हा डोळा फार विचित्र आहे हो. या डोळ्यानं वाईट पाहिलं ना एखादी वस्तू झोप नाही लागत. सूरदास महाराजांचं नाव तुम्ही ऐकलं असेल. सूरदास महाराजांचा ग्रामगीतेमध्ये फटू आहे. अध्याय 35वा प्रयत्न प्रभाव. पहा तुम्ही घरी जाऊन ग्रामगीता चाका आणि आपल्या मुलाले मुलीले उदाहरणार्थ एखाद्याने नोकरीवर लागायचं असन तर 35वा प्रयत्न प्रभाव अध्याय 11 वेळा वाचा आणि त्याचं चिंतन करा. पहा तुमचा मुलगा मुलगी नोकरीवर लागते का नाही. त्याचं नावच आहे प्रयत्न प्रभाव. सूरदास महाराजानं स्त्री पाहिली, या डोळ्यानं पाहिली. तुकडोजी महाराज म्हणतात अति कुशल होती है दृष्टबुद्धी स्पष्ट तो दिखती नहीं पण कष्ट देती आदमी को मार्ग से जाओ. हा डोळा एवढा विचित्र आहे. बुद्धीले कष्ट देते. पाहिलं ना बाळ जा तिकडं. वैसी है दुर्जन संगती करती सुजन का नाश है. ठासा पडे इथं दृष्टता जिंदाई बनता लाश है. उदाहरणार्थ या डोळ्यानं आंबा पाहिला. आंब्याने तोडासाठी पाय गेले. पाय चालत गेले. गोटा उचलला हातानं मारला. आंबा पडला. तोंडानं खाल्ला. पोटात गेला. आणि ज्या मालकाचं आंब्याचं झाड होतं त्यानं हे कृत्य पाहिलं आणि तो काडी घेऊन आला आणि मागून पाठीले मारायला लागला खाणाऱ्याच्या. मग ते पाठ बोलायला लागली मालकाले. म्हणजे बयाडामध्ये कायले मारते पोटाले मार. आंबा खायचा काय डोळा किती विचित्र आहे. पोट म्हणे मला नको सांगू. तोंडाने मार. तोंडाने खाल्ला पार त्याचे 32 दात. तोंड म्हणे मला नको सांगू. हाताले मार. हातानं पाळला. हात म्हणे मला नको सांगू रे बाबा. पायाले मार. पाय चालत गेले. पाय म्हणे मयाही काही दोष नाही. आता मन गेलं घेण्यामध्ये. मन मध्ये जरी गेलं होतं या डोळ्यानं नाम घात केलं. त्याला पाहिला नसता ते एवढं कृत्य घडलं नसतं. ज्या डोळ्यानं का पावतं तुकडोजी महाराज आम्हाला सांगतात. पा हे आंख जब तू धन्य है. हे डोळे धन्य आहे तुम्हा आम्हाला दिले. हे रा प्रभू दे का करे. पा भगवंत पा चांगलं पा या डोळ्यानं. एक कर्ण जब तू मान्य है उसकी कथा ऐका करे. डोळे कान चांगले आहे ऐकासाठी आहे पण का भगवंताचं नाव आणणं चांगले विचार. हे रस्ते जब तू प्रिय आहे. रस्ते म्हणजे जीभ माणसाने प्रिय आहे चौघ्यासाठी पण केव्हा उसका स्मरण करती रहे. त्या भगवंताचं नाव घेत असंत तर ना करे ऐसी चलन. तुझ्याच्याने या गोष्टी होत नसत तर बेशक ही मरती रही. मूर म्हणते मर म्हणते. जर मला आल्यानंतर या गोष्टी होत नसत तर मेलेला बरा म्हणते तुकडोजी महाराज. आणि म्हणून तुकडोजी महाराजांना म्हणावं लागलं तुकड्या